नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळानं गोलकर आणि नसडेम पक्षांच्या सदस्यांची भेट घेत पहलगाममधील अलीकडील भयानक दहशतवादी हल्ल्याशी संबंधित परिस्थितीची माहिती दिली आहे. भारतीय टपाल विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात ग्रामीण डाक सेवकांनी दिलेल्या उत्कृष्ट व अपवादात्मक सेवेचा गौरव केलाय. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ग्रामीण डाक सेवकांशी थेट संवाद साधला आणि त्यांचे कार्य आणि समर्पणाचं कौतुक केलंय. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारताच्या उद्योग व उत्पादन क्षेत्रानं सकारात्मक कामगिरी बजावली आहे. या तिमाहीत देशाच्या वास्तविक जीडीपी वाढीचा दर 7.4% इतका नोंदवण्यात आलाय. संपूर्ण आर्थिक वर्षात ही वाढ 6.5% राहिली असून वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी क्षयरोगावर झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 6 राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. या चर्चेदरम्यान त्यांनी लवकर निदान आणि व्यापक तपासणी सुनिश्चित करण्यावर भर दिलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना मदत करणारे उच्च पदस्थ म्हणून चौफेर टीका होत असलेले कारागृह प्रशासनाचे क्रमांक 2चे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची पदस्थापना आता गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक करण्यात आली आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असतं. त्यानुसार ई-वे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5000 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याबाबत करार करण्यात आलाय. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई-बसेसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सातारा जिल्ह्यात 2.5 वर्षांनंतर 2 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालय आणि कराडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर यातील एकास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. ITI ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. मागील 15 दिवसांमध्ये सुमारे 99,494 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 87,312 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. 35,128 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्स संदर्भात गुंतवणूकदारांची YouTubeद्वारे दिशाभूल केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी व पत्नी मारिया गोरेट्टीसह 57 संस्थांना शेअर बाजारात 1 ते 5 वर्षासाठी गुंतवणूक करण्यास बंदी घातली आहे. मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग 2025च्या क्वालिफायर 2 मधील जागा पक्की केली आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात टक्कर देत मुंबईनं विजय मिळवलाय. मुंबईच्या 228 धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली आहे. मुंबईला आता क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. 1 जूनला अहमदाबाद येथे हा सामना होणार आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.